रत्नागिरीत सुद्धा एक मोठा अनर्थ टळलाय। कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी परिसरामध्ये दरड कोसळण्याच्या काही मिनिटं आधी एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस गेली होती आणि ही गाडी संध्याकाळी 4:20 या बोगद्यातून निघाली आणि त्या पाठोपाठ म्हणजेच साधारणतः 4:25 ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे। त्यामुळे फक्त आणि फक्त 5 मिनिटाचा यामध्ये फरक पडलेला आहे। अगदी 5 मिनिटं जरी उशिराने ही गाडी इथून गेली असती तर कदाचित या दरडीचा फटका या रेल्वेतील प्रवाशांना बसला असता, यातले काही लोक जखमी झाले असते। मात्र मोठा अनर्थ इथे टळलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांनीच समाधान व्यक्त केलेलं आहे। आपण पाहतोय अजून सुद्धा ही दरड हटवण्याचं काम केलं जात आहे। अगदी शर्थीचे प्रयत्न ही दरड हटवण्यासाठी केले जात आहेत। गेल्या 16 ते 17 तासांपासून या एक्सप्रेस गाड्या अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत। त्यामुळे कधी ही दरड हटवण्याचं काम पूर्ण होतं आणि कधी या प्रवाशांची यातनं सुटका होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। याच पार्श्वभूमीवर प्रवाशांनी संताप सुद्धा व्यक्त केला। आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कोल्हापुरातनं विशाळगड इथल्या तोडफोड प्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले। आतापर्यंत 21 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यामध्ये कोल्हापूरसह इचलकरंजी मधील काहींचा समावेश आहे, तर अजून सुद्धा काहींना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सध्या प्रशासनाकडून मिळते। आपण पाहिलं काल विशाळगडावर अनधिकृत अतिक्रमणाविरोधात आंदोलनाचा पवित्रा संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला होता। त्यांनी सर्व शिवप्रेमींना विशाळगडावर दाखल होण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं आणि यानंतर हे सगळे शिवप्रेमी तिथे आले आणि त्यांनी तोडफोड केली। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। शिवाय आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय इचलकरंजीतील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची ही माहिती आहे। आणि यानंतर कोल्हापुरातनं जाऊयात रायगडमधील अलिबाग पेण महामार्गावर एसटी बसचा अपघात झालाय। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे कार्ले खिंडीमध्ये ही बस उलटली आहे, तर सुदैवाने यामध्ये मोठी दुर्घटना टळली आहे। चालकासह बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे। नशीब बलवत्तर म्हणून हे सगळे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे। मात्र या ठिकाणी अलिबाग पेण मार्गावर ही बस उलटून सुद्धा या प्रवाशांना काहीही झालं नाहीये, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, त्यामुळे चालकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे।